देशात आवश्यक इंधनाचा तुटवडा नसून तेल शुद्धीकरण कंपन्या उच्च क्षमतेनं कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. किरकोळ विक्री केंद्रांवर तुटवड्याचं वृत्त नाही, असंही स्पष्ट करण्यात आलंय. स्वयंपाकाच्या एलपीजी सिलेंडरची सेवा सामान्य राहील. पॅनिक बुकिंग अर्थात लोकांनी तुटवड्याच्या भीतीनं केलेलं बुकिंग कमी झाल्याचंही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलंय. सरकारनं राज्यांना व्यावसायिक एलपीजी वितरण वाढवलं असून शैक्षणिक संस्था, रुग्णालयांसह महत्त्वाच्या क्षेत्रांना त्यात प्राधान्य देण्यात आलंय. पीएनजी जोडण्यांचा विस्तार करण्यालाही प्रोत्साहन दिलं जात आहे. एलपीजीचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी छापासत्र सुरूच आहे. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून जहाजांची वाहतूक, बंदरांचं कामकाज आणि भारतीय खलाशांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. पश्चिम आशिया आणि आखाती देशांमधल्या घडामोडींवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. हवाई क्षेत्र अंशतः खुलं झाल्यानं कतार एअरवेज भारतासाठी 9 ते 10 अनियोजित उड्डाणं करण्याची शक्यता आहे. 28 फेब्रुवारीपासून 3.5 लाखांपेक्षा जास्त प्रवासी या भागांमधून भारतात परतले आहेत. अमेरिकेहून